आज आपला 12व्या दशकामधला चौथा समास आहे, बरोबर. विवेक वैराग्य निरूपण. यामध्ये जी तत्वज्ञानामध्ये ज्या जोड्या मान्य आहेत त्यातली ही विवेक वैराग्याची जोडी आहे. त्यामध्ये विवेक आणि वैराग्य याची व्याख्या करायची म्हटलं तर विवेकाने आपल्याला परमार्थातच फक्त व्यापलं आहे असं नाही आहे, तर विवेकाने आपलं लौकिक जीवन म्हणजे प्रापंचिक जीवन पण व्यापलेलं आहे. प्रपंचामध्येही प्रत्येक ठिकाणी विवेक करावा लागतो. लहानपणापासून जो विवेक शिकणं आणि त्या विवेकाने वागणं हे सुरू होतं. म्हणजे हे करावं का हे करू नये. लहानपणी सुद्धा आईवडील शिकवतात, खोटं बोलू नका, कुणाकडे काही मागू नका, अभ्यास करा, आळस करू नका. या सगळ्यामध्ये विवेक आहे. सामान्य पातळीवर आपल्याला जाणवतं की अगदी साध्या साध्या गोष्टीत आपण आपल्याला केलेली शिकवण किंवा उपदेश या स्वरूपामध्ये आपण विवेकच करत असतो. त्याच्या पुढे जो विवेक आहे तो विवेक जीवनामध्ये विवेक आहे की या प्रपंचामधलं नेमकं काय स्वीकारावं, जगाला आपण कसं ओळखावं, कुटुंबामध्ये आपण कसं वागावं, व्यवहार आपण कसा करावा. हा सगळा जो विषय आहे तो ह्या विवेकाचा विषय आहे की विवेकाने काय धरावं आणि काय सोडावं, आणि सोडताना ते का सोडावं आणि धरायचं आहे ते का धरावं. त्याचं कारण असं आहे की जी गोष्ट आम्ही करणार आहोत तिच्या मागे त्याचं काहीतरी सूत्र पाहिजे की अमुक एक सूत्र आहे म्हणून आम्ही ती गोष्ट करतोय, अमुक एक आम्हाला पटतं आहे म्हणून आम्ही ती गोष्ट करतोय. तर ती पटणं आणि त्याकरता जी विचारांची दिशा घेणं, ती योग्य दिशा आमच्या ठिकाणी निर्माण होणं, त्याला आपल्याकडे विवेक असं म्हणतात. तो जो विवेक आहे तो चांगल्या वाईटाचा, आत्ता आपण म्हटलं तसं धर्म अधर्माचा, न्याय नीतीचा, योग्य अयोग्याचा, आचार विचाराचा, अनेक पातळीवरती विवेक आपल्याला करावा लागतो, आपण करतो. परमार्थामध्ये विवेक करताना एकच सूत्र आहे, काय शाश्वत आहे, काय अशाश्वत आहे, काय अमृत आहे आणि काय मृत म्हणजे जे नष्ट होणार आहे, नाशवंत काय आहे. हे जे जसे दोन विवेक आहेत तसेच त्याबरोबर साधनेच्या पातळीवरती विवेक आहे की आम्ही कोणती साधना स्वीकारावी. आमच्या शरीरात नाही दम आणि आम्ही जर उगीचच काहीतरी कष्ट करणारं, देहाला त्रास देणारं असं जर काही साधन निवडलं, ते साधन आम्हाला झेपणार नाही आहे. ते साधन आम्ही करू शकत नाही. जसं ती नर्मदा परिक्रमा आहे, त्यांनी सांगितल्याप्रमाणे 4 वेळा त्यांनी नर्मदा परिक्रमा केली, मोठ्या कष्टाने केली. त्या कष्टाने करायला देहाने साथ दिली पाहिजे की जे पहिल्यांदा मानस आणि आपलं कैलास जेव्हा उघडलं आपल्याला यात्रेकरता, आणि ज्यावेळी ती यात्रा खुली झाली त्यावेळी काही सोयी नव्हत्या, परंतु लोक त्या यात्रेला जात होते, त्याही वेळी गेले. आता कुणाला काही विना सोयीमध्ये ती यात्रा करता आली तर तो जाऊ शकतो, नाहीतर जाऊ शकत नाही, त्याच्याने ते होत नाही. जे आपल्याला झेपत नाही ते साधन म्हणून आपण कधीही स्वीकारायला जाऊ नये, असं एक पहिल्यांदा विवेक करताना विचारात घेतलं पाहिजे. व्यवहारातही हा विषय आपल्याला विचारात घेण्यासारखा आहे की फार गोष्टी अंगावरती ओढून घेऊ नये जे आपल्याला झेपत नाही. जे झेपतं तेवढ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण अधिक अट्टहास करावा, म्हणजे प्रयत्न करावा. आता विवेकाला आणखीन एक जोड आपल्याला व्यवहाराच्या पातळीवरती अशी देता येते की आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीराची ताकद एवढीच आहे आणि आपलं वय अमुक एक आहे, तर या वयात आपण एवढं काम करू शकतो, एक 8 तास काम आपण करू शकतो, तर आम्हाला ते काम 8पेक्षा 9 तासपर्यंत करायचं आहे. तर आम्ही या वयामध्ये आम्हाला ताणायचं का नाही ताणायचं, हे आमचं वय आता आमची 60 उलटली, मग आम्ही आता शरीराला जास्त सांभाळत ठेवायचं का त्याला कार्यक्षम ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्याला कार्यक्षम ठेवण्याचा जरूर प्रयत्न करायचा. जितके तास आम्ही आधी काम करतो तितके तास तर आम्हाला काम करता आलंच पाहिजे. पण आम्हाला जर असं वाटलं नाही हे शरीर आम्हाला अधिक कार्यक्षम करायचं, तर आम्ही 15 मिनिटांनी विषय वाढवावा की नाही आपण आता 8 तास काम करू शकतो, नंतर थकतो, न थकता काम करायचं. दर 2 तासांनी आम्ही 5 मिनिटं बसतो, दर 2 तासांनी आम्ही 10 मिनिटं बसतो, कुणाला 15 मिनिटं, कुणाला अर्धा तास. पण एवढं 8 तास काम माझ्याकडनं होणार म्हणजे होणार. ते वाढवता येतं का? हो येतं. कोणत्याही वयात येतं का? येतं. त्याचं कारण असं आहे की शरीराचं सामर्थ्य आम्ही जितकं वाढवत नेऊ तितकं वाढतं.
आम्ही आमची ज्याला आम्ही कपॅसिटी, कुवत म्हणतो, कार्यक्षमता म्हणतो, ती कार्यक्षमता आम्हाला शेवटपर्यंत अबाधित ठेवता येईल. आणि त्यामुळे आमची कार्यक्षमता आम्ही आज हे झेपणार नाही असं म्हटलं की ती कार्यक्षमता उडावलीच. पुन्हा आयुष्यामध्ये आपल्याला ते काम करायला जमणार नाही. दोन्ही पातळीवर आहे. आजकाल सायकॉलॉजी आपल्याला असं सांगतेय की जर शरीराला आपण हे कदाचित झेपणार नाही असं अंतर्मनाला जर सांगायला लागलो की नाही बुवा आता आपलं वय झालं, माहिती नाही आता या वयात किती काम होईल, आपल्याला झेपेल एवढंच काम करू, असं जर आपल्या शरीरामध्ये आपण जर काही सूचना म्हणून नाही दिल्या पण असे विचार आपण जर उभे करत राहिलो तर आज ते असं म्हणतात की शरीर ते काम करूच शकत नाही. मी करणार आणि मी करत राहणार असं जो म्हणतो त्यालाच ते कार्यक्षमतेने करता येतं. म्हणजे कधीतरी मी तुम्हाला ते एका वहीत त्याचं लिहिलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी अनेक अंगाने तो विषय मांडला. मी कदाचित दाखवेन आपल्याला केव्हा तरीला. तर सांगायचा हेतू असा आहे की आताचे मॉडर्न मेडिसिन्स आणि आता अभ्यास करणारी प्रॅक्टिसिंग लोकसुद्धा आता पेशंट्सना सांगतात की तुम्ही औषधं घेऊन आणि मल्टीविटॅमिन्स घेऊन तुमची कुवत काय वाढवाल, त्याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही तुमच्या विल पॉवरवरती, तुम्ही तुमच्या मनशक्तीवरती तुमची कार्यक्षमता वाढवू शकता. म्हणजे आपण आता शरीर आणि कार्यक्षमतेवर बोलत नाही आहे, आपण आता विवेकावरती बोलतो. हा जो विवेक आहे तो निशिदिनी जागृत ठेवायला सांगितलं आहे संतांनी. की रात्री झोपताना आपल्याला माहिती आहे की आता हळूहळू पुढच्या वयामध्ये कमी झोप पुरते तर मिळणाऱ्या वेळेचा उपयोग करून घेऊ ना. पण आता ती झोप होतं कसं की त्या झोपेवरती आम्ही नियंत्रण योग्य प्रकाराने ठेवत नाही. मग रात्री जरा जागतो, मग आपण म्हणतो फार पहाटे जाग येते आणि मग त्याच्यापेक्षा रात्री जरा उशिरा झोपलं तर मग सकाळी जरा जास्त वेळ पुढे उठलं तर चालतं, 5 पर्यंत झोपता येतं. मग 5ला उठलं तर ठीक आहे, मग फार वेळ वाट पाहावी लागत नाही. इतक्या रात्रीपासून उठायचं काय कारण? अशा अनेक थिअरीज आपल्या बाजूनी माणूस तयार करत असतो, काही ना काही एक विचार उभा करतो. पण शरीराला जर एक वळण लावलं आणि शरीराला ज्याला आपण ऑटो सजेशन मेथड म्हणतो त्या पद्धतीने रात्री झोपताना आपली नेहमीची वेळ काय 11ची, 11ला झोपू. आपल्याला उठायचं किती वाजता? 4ला. 4 वाजता उठू. शरीर त्याप्रमाणे कार्य करायला तयार असतं. जर झोप म्हणाली नाही मला एवढ्याची गरजच नाही आहे, 4च्या ऐवजी माझी 3लाच झोप संपू दे ना, 3ला उठून बसावं, आपल्याला काय करायचं आहे त्याच्याकरता योजना करावी. कुणाला नामस्मरण आवडेल नामस्मरण, वाचन आवडेल वाचन, ध्यान आवडेल ध्यान, धारणा आवडेल धारणा, प्राणायाम आवडेल प्राणायाम, आसन, काय जे असेल ते, जे पटेल ते. परंतु हा जो विवेक कुठे करावा लागतो? जिथे तुकड्यांनी वेळ वाया जातो. वयाप्रमाणे होतं कसं की जाऊ दे आता काय करायचंय, जरा बसून राहू, जाऊ दे आता काय नंतर करू, किंवा आता काय थोडं थकल्यासारखं वाटतं, नको आता विश्रांती घ्यावीशी वाटते, नाही. पण इथे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की जीवनामध्ये ज्याला साधना करायची, ज्याला चांगल्या मार्गाने आपलं जीवन व्यतीत करायचं, त्यांनी जीवनातल्या प्रत्येक, आजच्या भाषेत बोलायचं तर प्रत्येक स्लॉट आपण विचारात घेतला पाहिजे. आपल्या दिवसाचा सगळा जो काळ आहे त्या काळाचं योग्य नियोजन करायला पाहिजे की आपल्याला कंटाळा केव्हा येतो. आता एखादा माणूस सलग काम करतो 10 तास आणि मग संध्याकाळी, नॉर्मली वय पुढे चाललं की तर ही एक समस्या आहेच की संध्याकाळनंतर शरीरामध्ये फारसं काम करण्याची कुवत राहत नाही. असं वाटतं नको आता संध्याकाळी काही काम नाही, काय असेल ते सकाळपासून होईल. एकदा संध्याकाळ आणि उशीर व्हायला लागला की मग कार्यक्षमता कमी होते. पण ती कार्यक्षमता कमी करून वेळ का घालवायचा? त्या वेळेमध्ये प्राणायाम करावा, त्या वेळेमध्ये शवासन करावं. कारण ज्या शवासनांनी आपल्याला पुन्हा रात्रीला एनर्जी आहे, त्या शवासनांनी उद्याला एनर्जी आहे, ते शवासन आम्हाला शक्तीच देणार आहे. आता हा म्हणजेच विवेक असं नाही, पण आपल्याला आपल्या जीवनाचं नियोजन करताना साधनेमध्ये आपण नेमकं काय, केव्हा, कसं, कुठे येऊ जावं. आपण नाही साधना करत आहे, प्रत्येकाचं जीवन काही साधनेशी जोडलेलं असतं असं नाही, पण आपल्या जीवनाची कार्यक्षमता तर आपण राखलीच पाहिजे. आणि त्या कार्यक्षमतेकरता आपल्याला निश्चितपणाने आपल्या शरीराला एक डिसिप्लिन, एक शिस्त ही लावलीच पाहिजे. ती शिस्त कशी लावायची
हा प्रत्येकाचा आपल्या ठिकाणचा विवेक आहे. आपण आपल्या ठिकाणी ठरवायचं की मी माझ्यापुरती शिस्त कशी लावायची, मी माझा हा वेळ कसा व्यतीत करायचा आहे. एखाद्याला दुपारी झोप येते, त्याला झोपेवर मात करावं लागतं. आता झोप मान्य केव्हा केली आहे? उन्हाळ्यात क्वचित अर्धा तास झोप मान्य केली आहे. वृद्धावस्थेत 70व्या वर्षात 68 पर्यंत काही कोणी वृद्ध म्हणत नाही. त्यामुळे एकदा 68 ओलांडलं की मग वृद्धावस्था येईल. म्हणजे 70ला आपल्याला जे वृद्धावस्थेचे नियम आहेत ते स्वीकारता येतील कदाचित, आणि आपण नाही मान्य केलं तर 75 पर्यंत काही वृद्धावस्था येत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये नियोजन उत्तम असेल तर 75 पर्यंत काही वृद्धत्व येत नाही. दुपारची झोप कशा करता? ती येत असेल तर टाळायची असेल तर काय करावं? एखाद्या मी जसं म्हटलं तसं संध्याकाळी कंटाळवाणं होतं, संध्याकाळ सुखाची करण्याकरता काय करावं? कार्यक्षमता वाढवत नेणं. आणि आपल्या आता आपल्याला माहीत असतं की 60 नंतर प्रत्येकाला माहिती आहे आपल्याला किती बोनस आयुष्य आहे, कारण 5 तप आयुष्याची उलटलेली आहेत 12 पंचे 60. त्यामुळे 5 तप पूर्ण झाली आहेत. शास्त्राच्या दृष्टीने एका पातळीवरती आयुष्य पूर्ण झालं. 60 म्हणजे एक फुलस्टॉप पहिला आला आहे त्या 60ला. आता मिळणारी प्रत्येक वर्ष 5 वर्ष मिळाली बोनसच आहे, त्याच्या पुढे 5 बोनसच आहेत, चांगलीच आहेत, ती मिळतच जावीत, शास्त्राला मान्यच आहे. पण सांगायचं इथे हेतू काय आहे की विवेक हा प्रत्येक पातळीवर, आम्ही बाहेर चाललो, खर्च करायचा आहे. आता नेमका खर्च केव्हा, कुठे, किती, कशा करता करायचा आहे का नाही? उगीच आपल्याकडे पैसे आहेत म्हणून खर्च केलं, काहीतरी घ्यावंसं वाटलं म्हणून खर्च केलं, क्वचित व्यसन म्हणून मनुष्य खर्च करतो. व्यसन लागतं. माणसाची खरेदी करणं ही एक एंटरटेनमेंट होते की खूप ताण आला, कंटाळा आला की चला शॉपिंगला जाऊया. जसं एंटरटेनमेंट म्हणून सिनेमाला जाऊया तसं शॉपिंग ही एक एंटरटेनमेंट आहे. आपण कुठे आहोत या प्रत्येक बाबतीमध्ये, आपण आपल्याला कुठे ठेवलं आहे याचा आपल्याला कायम विचार करायला पाहिजे. तो विवेक आहे. प्रपंचामध्ये प्रत्यक्ष साधनेतला विवेक आणखीन वेगळा, की प्रत्यक्ष साधना कशी, ती कोणती करावी, काय पद्धती. एक ग्रंथ वाचायला घ्यायचा आहे तरी आम्हालाच विवेक करायचा की ग्रंथ समजून घेऊन वाचायचा आहे का पहिल्यांदा डोळ्याखालून घालायचं आहे म्हणून वाचायचं आहे. त्या ग्रंथाशी आपली ओळख व्हावी, शब्दांचा परिचय व्हावा. आणि काय असतं, ओवीबद्ध ग्रंथ वाचण्याची आता जवळजवळ सवय राहिली, कारण आता साहित्याला फारसं महत्त्व देऊन कार्यक्रमही घडत नाहीत आणि त्या पद्धतीने आपल्याकडे वाचनही होत नाही. पूर्वी कसं होतं, सहज काव्य वाचलं जात असं, काव्याचा अन्वय लावणं सामान्यतः कोणालाही अवघड जात नसे. आता परिस्थिती अशी आहे की काव्य दुर्बोध होत आहे दिवसेंदिवस. आता म्हणजे आम्हाला कुसुमाग्रज सुद्धा कळत नाही अशी परिस्थिती. मागचे कवी काय कळतील, म्हणजे मोरोपंत वगैरे तर आम्हाला कळणारच नाही, पण अगदी कुसुमाग्रज कळत नाही अशी स्थिती काय येते? कारण भाषा, त्याच्यावरती आमचा अभ्यास नाही. मग पोथी वाचायला घेतली तर पोथीची ओवी कशी जाते आम्हाला कळत नाही. त्यामुळे ओवीचा जो अर्थ आहे तो ओवी वाचताना त्याचा अन्वय कसा लागतो, ओवीमध्ये हा शब्द मागच्या करता घेतलाय का पुढच्या करता घेतलाय, जर आम्हाला त्याचा अन्वय नाही लागला तर त्याचा अर्थ आम्हाला लागत नाही. मग आता आम्ही जर पारायण करायला घेतलं तर निदान पहिल्यांदा आपण असं म्हणू की ओवी जाते कशी हे आम्हाला कळायला लागतं. ओवीशी आमचा परिचय होतो की पहिल्यांदा आम्ही काय ठरवलं, आम्हाला एखादा ग्रंथ समजून घ्यायचा, पहिल्यांदा पारायण तर करू, त्या पारायणामध्ये भराभरा पुढे जाऊ, पण त्या ग्रंथाची ओळख तर होईल, शब्द कळायला लागतील. ज्ञानेश्वरी कळायलाच लागेल असं काही आपल्याला म्हणता येत नाही, पण बाकीचे ग्रंथ कळणं त्या मानाने सोपं आहे. भाषा पुष्कळ प्राकृत असली तरी आपल्या आजच्या प्राकृतची पुष्कळ जवळची आहे. म्हणजे हा इथे पुन्हा विवेक आहे की आपल्याला एकदा वाचून पाहायचं आहे का नाही, पहिल्यांदाच वाचताना ओवी नीट समजून, फार तर फार काय होईल, पहिल्या अध्यायात त्रास होईल, पुढच्या अध्यायापासून सोपं होईल. त्यामुळे या पहिल्याच अध्यायावरती ओवीचा अन्वय लावावा, ओवीचा अर्थ लावावा, ओवी कशी वाचावी, साधारणपणे ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीचं वैशिष्ट्य काय आहे हे कळून आम्ही पुढे गेलो तर आम्हाला त्या ग्रंथाचं थोडंसं तरी आकलन होईल. किंवा दासबोध आहे, दासबोधाचं आकलन करणं सोपं आहे. भाषा थोडी समजून घेतली की ते काय पद्धतीने मांडतात, कुठे आज्ञा करतात, कुठे आम्हाला त्यांनी म्हणजे ती जी आज्ञा केलेली आहे ती आज्ञा आज्ञेच्या स्वरूपात लिहित नाही, पण केलेली असते आज्ञा सूचनेच्या स्वरूपात लिहून ती सूचना आमच्या लक्षात येत नाही असे शब्द वापरलेले असतात.
मग या सूचना आहेत, हे विधान आहे, कळायला लागतं. आपल्याला वाचताना काही भान यायला लागतं, अर्थाच्या दृष्टीने यावंच लागतं की हे आम्हाला काय सांगितलं आहे, तत्त्वज्ञान समजावून सांगितलं आहे का, त्यांनी आम्हाला उपदेश केला आहे का, त्यांनी आम्हाला आज्ञा केली आहे का, त्यांनी आम्हाला सावध केलं आहे का, त्यांनी आम्हाला हे एवढं केलंच पाहिजे असं एक आग्रहाने आमच्या गळी उतरवलं आहे. कारण पुष्कळचं तत्त्वज्ञान गळी उतरवण्याकरताच. या सगळ्याकरता आम्हाला जर एका ग्रंथाकडे पाहायचं असेल आणि साधारण ग्रंथाचा परिचय करून घ्यायचा असेल तरीसुद्धा आम्हाला त्याचं काहीतरी एक नियोजन करायला लागतं. तो ते सगळं नियोजन हा सुद्धा विवेक आहे. ते सांगतात आपण, आणि आपण करतोच. आपला जगाशी जो व्यवहार आहे तो पूर्ण नियोजनपूर्वक असतो. कुणाशी काय बोलावं, कुणाशी काय वागावं, कुणाशी किती संबंध ठेवावेत, अमक्याशी, म्हणजे कोणताही प्रसंग, कोणतीही घटना, घरातला कोणताही विशेष समारंभ कसा किती लोकांच्या सहित साजरा करा, सगळं आपण आपल्या ठिकाणी योजत असतो. या सगळ्या व्यवहारातल्या विवेकाच्याच बाजू आहे. परमार्थामध्ये सुद्धा असाच विवेक आवश्यक आहे. खाण्यापिण्यावर बंधन ठेवावं का ठेवू नये, हिंडण्या फिरण्यावर बंधन ठेवावं का ठेवू नये. आपल्याला एखादा ग्रंथ समजून घ्यायचा आहे, त्याकरता जर खरंच 7 दिवसाचं पारायण करायचं ठरवलं तर आपण आपल्या स्वतःला 7 दिवस दुसऱ्या कशाहीपासून अलिप्त ठेवावं का, आणि मग त्या 7 दिवसात त्याचा अभ्यास करावा का. आमच्या म्हणजे बेळगावच्या माइन्सवाले गोष्टे आहेत, त्यांच्या उषाताई गोष्टे, त्यांना खूप उशिरा पण ज्ञानेश्वरीची गोडी लागली आणि त्यांना असं वाटायचं की काहीही हो, महिन्याला किमान एकतरी ज्ञानेश्वरीचं पारायण पाहिजे, झालंच पाहिजे. त्या घरातून बाहेर पडायच्या आणि कुठेही जाऊन, आणि त्यांना सगळं शक्य होतं, त्यांच्याच जागा इतक्या आणि इतक्या ठिकाणी की त्या कुठेही राहायच्या. 7 दिवस त्या ज्ञानेश्वरीमध्ये असायच्या की ज्ञानेश्वरीशिवाय विचार करायचा नाही, अभ्यास करायचा. आणि वय पुढेच होतं, ते वय काही लहान नव्हतं, पण अशी पारायणं त्यांची महिन्यातनं ज्ञानेश्वरीची जवळजवळ 3-3 व्हायची आणि त्या ज्ञानेश्वरी वाचत राहायच्या. सकाळी जो भाग वाचायचा आहे त्याचा अर्थ वाचून घ्यायच्या, दुपारी पारायण करायच्या, कधी सकाळी पारायण करायच्या, दुपारी अर्थ वाचायच्या. म्हणजे ज्यांनी त्यांनी परमार्थामध्ये सुद्धा आपला विवेक करावा की त्या 7 दिवसाकरता मला बंदिस्त ठेवायचं का नाही, हे असलं आपल्याच्यानी होणार नाही, तर आपल्याला फक्त पारायण करायचं, तेवढं पारायण आम्ही करू, त्याच्याबरोबर इतर बंधन नाही सांभाळणार. पण सांगण्याचा आपल्याला हेतू एकच आहे की ह्या प्रत्येक पातळीवर आम्हाला विवेक करावा लागेल. आणि असं पुष्कळ योजना केली आम्ही, पुष्कळ प्रकाराने विचार केला, आमच्या साधनेविषयी विचार केला, आमच्या अभ्यासाविषयी विचार केला, किंवा ध्यान करायचं कसं करावं, काय करावं, कोणत्या पद्धतीने करावं, भक्ती करता देवता कोणती निवडावी, तत्त्वज्ञान समजून घ्यायचं तर कितपत समजून घ्यावं, आपल्याला किती आवश्यक आहे का आपल्याला आवश्यकच नाही आहे, की आपल्याला जर तत्त्वज्ञानाची फारशी जोड आवश्यकच नसेल तर आपल्याला नकोच आहे, तर आपण त्या भानगडीत पडू नये, काय असेल ते. पण आपल्याला आपला जो निर्णय करावा लागतो त्याला परमार्थामध्ये विवेक असं म्हटलेलं आहे. आणि मी आपल्याला मगाशी म्हटलं तसं परमार्थातला विवेक हा शुद्ध, शाश्वत, अशाश्वत, त्याच्याचबरोबर धर्म, अधर्म, त्याचबरोबर युक्त, अयुक्त, विधी, निषेध, याच पातळीवरचा. त्याच्यापेक्षा त्या विवेकाला वेगळं स्वरूप नाही. कारण तिथे काय थेट एक परमात्म वस्तू हे एवढं एकच गोल आहे. त्या परमार्थामध्ये एका म्हणजे परमात्म वस्तूच्या करता तो परमार्थ पुढे जाणार आहे, किंवा तो परमार्थ म्हणजे तोच प्राप्त करून घ्यायचा. तर ते एकदा प्राप्त करायचं ठरवलं की मग काय काय बाजूला टाकायचंय, जे बाजूला टाकायचंय त्याचा विवेक करायचा आहे. आणि म्हणून जे जे त्याला पोषक नाही आहे किंवा जे जे त्याला आवश्यक नाही आहे ते सगळं सोडून द्यायचं आहे. तो परमार्थातला विवेक आहे. परमार्थामध्ये वैराग्य आहे. परमार्थामध्ये जे वैराग्य आहे, कारण ही जोडी आहे विवेक आणि वैराग्याची. वैराग्याच्या जोडीमध्ये बाकी काही वैराग्य व्यवहारता आम्हाला प्राप्त झालं न झालं, त्याची आम्हाला आवड असली आणि नसली, हा प्रत्येकाच्या प्रकृतीचा भाग आहे. एखादा मनुष्य मुळातच प्रापंचिक असला तरी अधिक निवृत्त वृत्तीचा असतो, अधिक वैराग्यशील असतो. एखादा परमार्थामधला मनुष्य सुद्धा अधिक प्रवृत्तीपर असतो, की त्याचं मन अधिक प्रपंचामध्ये रुची घेणारं असतं, त्याला अधिक लौकिकाची ओढ असते. तर त्यामुळे आपली जात कुळी काय आहे ती आपण बघावी, की योगायोगाने आता जे मी असं आपण म्हणून परमार्थात गेला कशाला, तो जात नाही,
पण त्याच्या घराण्यातल्या म्हणून काही गोष्टी त्याच्या अंगावर येऊन पडतात. एखाद्याच्या घराण्यामध्ये परमार्थ आहे आणि परमार्थ आहे आणि त्याची आवड म्हणून त्यांनी तो स्वीकारलाय, त्याला अडचणच नाही. पण ज्याला वडिलांची परंपरा आहे, आपल्या घराण्याची परंपरा आहे, ती परंपरा आपल्याला चालवलीच पाहिजे. पण आपल्याला लौकिकामध्ये चांगलं यश आहे, आपल्याला लौकिक व्यवहार उत्तम साधला जातो. मग हे परमार्थामध्ये जितकं आकर्षण वाटावं तितकं वाटत नाही. तरी सुद्धा परमार्थ आम्हाला करायचा नसला तरी ते चालवावं लागतं. असे खूप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की काही वेळा ही परंपरा चालवत न्यावी लागते. चालवण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. परमार्थ मार्गावरती परमार्थ उत्तम चालवणाऱ्यांच्या मध्ये सुद्धा पर्याय. आता एक देगलूरकरांचं घराणं आहे. आत्ताच्या विद्यमान पिढीमध्ये चंद्रशेखर देगलूरकर आहेत, चैतन्य महाराज देगलूरकर. चंद्रशेखर देगलूरकर एक वेगळी प्रवृत्ती आहे, चैतन्य महाराज देगलूरकर एक वेगळी प्रवृत्ती. दोघंही चांगलेच आहेत, दोघंही आपापल्या परीने विद्वान आहेत, दोघंही आपापल्या परीने उत्तम प्रवचनकार आहेत, दोघांचाही व्यासंग उत्तम आहे. पण प्रकृती भेद आहे. त्या प्रकृती भेदामुळे एकाने वैराग्य स्वीकारलं म्हणजे दुसऱ्याने स्वीकारलंच पाहिजे, आणि वैराग्य स्वीकारलं म्हणजे तो मोठा आहे असं नाही. त्यांच्यावरती काय परंपरा आहे? वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळणे. ते उत्तम प्रकारे सांभाळतात की नाही, एवढा एक विषय आपण पाहिला. आपल्या दृष्टीने विषय सांग आणि त्यांच्या दृष्टीने त्यांना त्यांचा परमार्थ कसा चालवायचा तर त्यांनी बघावा. त्यांनी वैराग्यशीलतेने चालवायचा आहे का, त्यांनी भक्तीच्या मार्गाने चालवायचा आहे का, त्यांनी प्रपंचामध्ये राहून चालवायचा आहे. त्यांना ज्या पद्धतीने चालवायचं आहे ते त्या पद्धतीने चालवतील. त्याच्यावरती आपलं नियंत्रण आपण ठेवण्याचं काही कारण नाही. म्हणजे आपल्या मनाने आपण त्यांच्यावर कोण नियंत्रण ठेवणार, पण आपण नियंत्रण अशा प्रकाराने की अरे हे फारच वैरागीचे, हा फारच मोठा अधिकारी मनुष्य, हा मनुष्य एवढा अधिकारी, असं काही वरवर पाहता आपण कोणाचा अधिकार नाही ठरवू शकत. त्यामुळे प्रकृती भेद भिन्न आहे, वैराग्याच्या परी भिन्न आहे. आपल्याही बाबतीमध्ये असं आहे की कुणी जर म्हटलं काही बाबतीमध्ये मनुष्याला थोडंसं त्याचं सुटलं पाहिजे. जर तुम्हाला साधन मार्गाने पुढे जायचं आहे तर काही काही गोष्टी हळूहळू सोडा असं जर कुणी म्हटलं तर आपण म्हणतो काय आम्हाला जमायचं नाही, आम्ही आपलं परमार्थ करू, पण हे सोडणं बिडणं काही जमणार नाही. पण काय सुटावं, किमान हवं नको सुटावं. वैराग्याच्या पातळीवरचं एक पहिलं जे स्वरूप आहे की हे नक्की आत्ता पाहिजे आहे आणि हे नक्की आता नको आहे, दोन्हीही आग्रह सुटावेत. एवढं आम्हाला प्रपंचामध्ये सोडता येतं किंवा एवढं सोडता आम्हाला आलं पाहिजे, ते नक्की आलं पाहिजे की आमच्याकडून आमचा आग्रह सुटला पाहिजे की नाही मला हे चालणारच नाही आणि मला हे पाहिजेच आहे. दोन्ही नसावं. हे एक परमार्थ मार्गामध्ये थोडं राहायचं असेल तर वैराग्यशील मनुष्याला एका साधन मार्गाशिवाय अन्य गोष्टीची गोडीच वाटता कामा नये. वास्तविक पाहता ती आवश्यकता आहे की कारण आता तो वैराग्यशील मार्गाने जातोय म्हणजे तो त्याचे सगळे दरवाजे बंद करत येणार आहे आणि तो एकाच दिशेने जाणार आहे. मग त्याला इतर सगळे दरवाजेच जर बंद करायचे आहेत तर त्याला त्याच्याविषयीची फारशी आवड ठेवून चालणार नाही. हळूहळू ती आवड सुटत जाईल, वयोमान परत्वे आवड सुटत जाईल. त्याला अनेक कारणं आहेत, प्रसंगोपात आवड सुटत जाईल. कशामुळे माणसाची आवड सुटेल आपल्याला माहीत नाही, सुटून जाईल. वैराग्याकडे वळेल तो आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्याला परमात्मा वस्तूशिवाय अन्य वस्तूमध्ये रसच वाटत नाही, जे हनुमंतांचं उदाहरण अनेक वेळा दिलं जातं. आपण परवा पण बोललो, तो सीतामाईंनी दिलेला एवढा मोठा नवरत्नांचा हार असं वर्णन केलं आहे की त्याचं एक एक रत्न सफरचंदा एवढं होतं. म्हणजे आज त्याची किंमत अब्जावधीमध्ये सुद्धा होणार नाही. ते रत्न तरी बघायला एवढं मिळणार आहे की नाही कोण जाणे, इतकं त्याच्या उत्तम घडलेल्या स्थितीमध्ये. कारण काय ज्याला आपण म्हणू त्याच्या साधारण अशुद्ध स्थितीमध्ये ज्याला आपण आज जडाव म्हणतो, असं जडावाचं रत्न मोठं बघायला मिळेल, पण घडवलेलं रत्न एवढं मोठं आज आता बघायला मिळणं सुद्धा अवघड आहे. फार कुणातरी जवाहिऱ्यांकडे असेल तर असेल, पण एवढे पृथ्वीमोलाच्या रत्नांचा तो प्रभू रामचंद्रांनी सीतामाईंना दिलेला हार त्यांनी तो हनुमंताच्या गळ्यामध्ये एवढा पराक्रम केला म्हणून घातला आणि त्यांना त्याच्यामध्ये काही रस वाटला नाही. ते म्हणाले की मला हे का ज्याच्यामध्ये रामाचं नाव नाही, ज्याच्यामध्ये राम नाही ते घेऊन मला काय करायचं. मग आता प्रश्न असा आला की जो वैराग्याच्या मार्गाने पुढे चाललेला आहे त्याला ना लोकेशना बांधू शकते
त्याला ना विद्वेषणा बांधू शकते आणि त्याला ना पुत्रेषणा बांधू शकते. यातली कोणतीही गोष्ट जर त्याला बांधत असेल, त्याला सत्ता, संपत्ती, कीर्ती, यश, समाजातली प्रतिष्ठा, या प्रत्येक गोष्टीकरता जर तो लालायित असेल तर ते काही वैराग्याचं लक्षण नाही. आणि म्हणून आपल्याकडे या महंतांच्या बाबतीमध्ये जेव्हा टीका सुरू होते, का बाहेरचे लोक टीका करतात, का आमचे फिफ्थ कॉलमिस्ट टीका करतात, त्याचं कारणच आहे. ते म्हणतात तुमचा अध्यात्माचा, कारण अध्यात्माच्या मार्गाला एक शिक्कामोर्तब नक्की आहे की त्या मार्गावरती वैराग्याचा विचार जरूर आहे. वैराग्याच्या दिशेनेच पुढे जायचं आहे अध्यात्मामध्ये, ज्याला बऱ्यापैकी महंतीला जायचं आहे. मग महंत म्हणवतात आणि प्रापंचिकापेक्षा सुद्धा अधिक वैभव उपभोगतात, त्यांना का महंत म्हणावं हा प्रश्न सामान्याला पडतो. आणि मग टीका करणारे त्यांच्यावरती पुष्कळ तोंडसूट घेतात. त्याला काय करणार, त्याचं कारण असं की त्याच्यावरती आपण काही बोलू शकत नाही. निकष म्हणून पुन्हा एकच, वैराग्याचे निकष हे फक्त संत आहेत आणि त्यांचं जीवन याकडेपासून त्याकडेपर्यंत सिद्ध झाल्याशिवाय कोणाला महंतही म्हणू नये, कोणाला संतही म्हणू नये. कारण ते सिद्धच व्हावं लागतं. आणि त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज यांच्यासारखे समर्थ, आपल्यासमोर तर समर्थांचं चरित्र समर्थ यांच्यासारखे महाराष्ट्रामध्ये असणारे संत आहेत. याच्या निकषाला आजही जो कोणी उभा राहील त्याला संत म्हणता येईल, अन्यथा काही संत म्हणता येईल. ठीक आहे, परमार्थ मार्गावरचे लोक आहेत आणि परमार्थ मार्गावर जाण्याची धडपड करतायत. पण संतत्व आणि महंती त्यांच्याकरता आपल्याला म्हणता येत नाही, तो अधिकार त्यांना देता येत नाही. त्या अधिकाराचे पुरुष आजही होतात, त्या अधिकाराचे पुरुष आजही समाजात विद्यमान असतील. पण विद्यमान पुरुषाला ते सगळी मान्यता ही काही प्रमाणात लाभते. त्यांच्या पश्चात शेवटापर्यंत जेव्हा ते जीवन तसंच यशस्वी जातं, त्यानंतर ते अधिक मान्यतेला पावलं जातं. दत्त संप्रदाय घ्या, त्याच्यामध्ये तर वैराग्याची परिसीमा आहे. त्यामुळे वैराग्य जे आहे त्या वैराग्याच्या बद्दल आपण ह्या व्यावहारिक पातळीवरच्या परमार्थाशी कधीच तुलना करू नये. आपल्याला एकापेक्षा एक वैराग्यशील पुरुष बघायला मिळतात. म्हणजे श्रीपाश्री वल्लभ आहेत, त्यांच्याचबरोबर इतक्या, म्हणजे आज अक्कलकोट स्वामी महाराज आहेत. दत्त परंपरा काही लहान नाही आहे. त्या परंपरेमधली वैराग्यशीलता विलक्षण आहे. तिथे वैराग्य हे त्याचं खरं म्हणजे सूत्र आहे त्या परंपरेचं. असो, पण आता त्यांनी सांगितलं आहे की साधर मार्गामध्ये आपल्याला विवेक आणि वैराग्य ही जोडी आपल्याबरोबर ठेवली पाहिजे. त्याचं कारण असं की वैराग्य हा शब्द आम्हाला भेदरवत असेल तर त्या शब्दाच्याकडे जाऊ नये. आम्ही त्याच्याकरता आम्ही हवं नको म्हणावं की त्याचं भय बाळगावायचं काही कारण नाही आहे. कारण आत्ता हे पाहिजेच असं जेव्हा येतं तेव्हा लालसा येते, तेव्हा लोभ येतो, तेव्हा आसक्ती येते आणि ते पुरं करण्याकरता अट्टहास निर्माण होतो की मनुष्य अट्टहासाने पाहिजे म्हणजे पाहिजे. मग ते बाय हुक और क्रूक आपल्याला मिळालंच पाहिजे असं म्हणून माणूस त्याच्या मागे धावत राहतो. नको म्हणजे मग त्या व्यक्तीला टाळायला, त्या वस्तूला टाळायला, त्या प्रसंगाला टाळायला, त्या गोष्टीला टाळायला आम्ही अनेक कारणं शोधतो की आपल्याला अमुक एका ठिकाणी जायचं नाही तर आपल्याला 10 कारणं उभी राहतात. आपल्याला एखादा ग्रंथ वाचायचा नाही तर आपल्याला 25 बयादी लावता येतात. कारण आपल्याला ते नको असतं ना. म्हणजे जे नको आहे ते नको आणि जे हवं आहे ते हवंच आहे, अशी जी आग्रहाची व्यवहाराची भूमिका आहे, ती भूमिका जितकी सौम्य होत जाईल, ती काय आमची 100% सुटणार नाही आहे, पण ती जितकी सौम्य होईल तितकं आमच्या ठिकाणी कोणत्याही वस्तूच्या विषयीचा लोभ किंवा आसक्ती प्रकर्षाने निर्माण होणार नाही. त्याच्या ज्या उर्मी आहेत त्या नक्की कमी होतील. आणि त्याकरता समर्थांनी आपल्याला उपदेश केला. समर्थांचा आताचा जो उपदेश आहे तो सगळ्यांना डोळ्यापुढे ठेवून आहे. म्हणजे महंतालाही तोच उपदेश आहे. कारण महंतीमध्ये आपण पाहिलं तर महंतांच्या ठिकाणी सुद्धा मागणी कमी नसते. आम्ही उत्तरकाशीमध्ये बघत असू, एक भागवत सप्ताह हरिद्वारला जर लागायचं ते म्हणायचे या सप्ताह होनेवाला आहे, तर जिथे कुठे तो सप्ताह सुरू व्हायचा असेल त्या सप्ताहाकरता जी संस्था आयोजन करत असेल, कोणी ना कोणीतरी तिथले आश्रमवासी करतात, आपल्यातर्फे सप्ताह होतो. यायचं आपके लायक
ये सेवा है. सेवा म्हणजे ती साधी सेवाच नसते. आपला महाराष्ट्रीयन मनुष्य म्हणजे महाराष्ट्रातला माणूस त्या सेवेला कुठे लायकच नाही, कारण एवढे पैसेच त्याच्याजवळ नाही आहेत. तेव्हा एवढ्याला पैसा तो कुठे उभा करून त्यांच्याजवळ देणार आहे. आणि ते लोक ज्या श्रद्धेने जितका पैसा देतात त्या प्रकारची प्रवृत्ती ह्या समाजामध्ये अजून नाही आहे, कारण हा समाज तितका श्रीमंतीमध्ये वाढलाच नाही. हा समाज अधिक मध्यम वर्गात वाढला. त्यामुळे तिथे काय एकेकाची सेवा म्हणजे त्यांनी एक काउंटर लावला फक्त खाण्याच्या पदार्थांचा, सकाळचा ब्रेकफास्टचा, तर त्या काउंटरवरती त्याची 30,000 लोकांच्या खाण्याची त्यांनी सोय केली. असा 7 दिवसाचा फक्त सकाळचा 3 पदार्थांचा काउंटर एखादा माणूस लावतो. आता आमच्या महाराष्ट्रातून एवढा कोण लावायला जाणार आहे. एखाद्याने सांगितलं मी माझं हे घेतो स्टेज, तर ती स्टेजची व्यवस्था घेतली तर 50 लाख रुपये तर एका स्टेजची व्यवस्था. रोजची झाकी बदलते, त्या झाकीची व्यवस्था केली. हे एवढं सगळं गोळा करायचं कशाच्या तरी निमित्ताने, तर हे आपल्याला कधी पटणारच नाही, कारण आपल्या दृष्टीने हे सगळे विषय हे तसे बाद आहेत. आणि करायचं म्हटलं समजा तरी सुद्धा ती आपली ताकद पडणार. त्यामुळे तो समाज ज्या कोट्यावधी रुपयामध्ये समाजात खर्च करेल ते सगळं वेगळं आहे त्यांचं. तर सांगण्याचा आपल्याला हेतू असा आहे की वैराग्याची भाषा ही सगळी मंडळी बोलतात, पण त्याच्याबरोबर जे बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात त्याच्यात आपल्याला वैराग्य कुठेच दिसत नाही. ते जे वैराग्य आहे ते संन्याशांच्या ठिकाणी सुद्धा तिकडे बघायला मिळत नाही आपल्याला. आणि त्यामुळे वैराग्याची थोडीशी आपल्याला चेष्टा झालेली दिसते आज समाजामध्ये. कारण आता मोठ्या मोठ्या पैशाच्या गोष्टी सोडून द्या. एक संन्यासी आहे, संन्यासाला सामान्य पद्धतीने नियम आहे की त्यांनी कांदा लसूण खाऊ नये. आणि सामान्यतः संन्यासी भोजनामध्ये तुम्हाला कांदा लसूणच काय, चांगल्या आश्रमांमध्ये फार साधं जेवण मिळतं की जे अतिशय साध्या पद्धतीने बनवलेलं असतं. पण अशा मोठ्या मोठ्या आश्रमामध्ये आपण जर शेवटच्या पंक्तीला थांबलो तर त्या आश्रमात नेमकं काय चालतं हे आपल्याला बरोबर कळतं. तर सगळ्या पंक्तीला ते वेचव अन्न वाढलं जातं आणि शेवटच्या पंक्तीला तेवढ्या महाराज लोकांकरता कांद्या लसणीचा स्वयंपाक बनलेला. त्या पंक्तीला तुम्ही आम्ही बसलो तर आम्हाला तो साधा स्वयंपाक वाढतात, त्यांना तो स्वयंपाक वाढतात. म्हणजे जिभेवर ज्याचं नियंत्रण नाही, जो संन्यास घेतो, जो आश्रम चालवतो, त्या आश्रमामध्ये त्या नावावरती आपल्या भगव्यावरती विकतोच म्हणायचं ना, भगवं विकतोच, त्याचा व्यापार करतो. आणि तो या मोठमोठ्या गोष्टी तर तुम्ही सोडूनच द्या, पण या छोट्या छोट्या गोष्टींच्या मध्ये त्या माणसाला नियंत्रण ठेवता येत. हवं नकोवर त्याचं नियंत्रण नाही. जसा राजकारणातला हिशोब आहे की 5 वर्षामध्ये आमदार झाला तर काय मिळतं, नगरसेवक झाला तर काय मिळतं, खासदार झाला तर किती प्रॉपर्टी होते, तसंच तिथे की आज संन्यास घेऊन कोणत्या आश्रमात राहिला आणि कोणत्या आश्रमात किती वर्ष राहिला त्याच्यावरती त्याचा जो आश्रम बनतो. कारण तो 5व्या-7व्या वर्षी तिथे राहतच नाही, कारण तो स्वतंत्र आश्रम बनवायला तो लायक बनतो आणि त्या ठिकाणी जाऊन तो त्याचा आश्रम बांधतो. व त्याचा 25 लाखाचा असेल, 50 लाखाचा असेल, कोटीचा असेल, सगळा व्यापार आहे. या व्यापारामध्ये विवेक आणि वैराग्य राहिलं कुठे. आणि त्यामुळे इथे समर्थ सांगतात की अगदी सामान्य पद्धतीने जरी विवेक वैराग्याची भाषा त्यांनी सांगितली तरी समर्थांना ही माहिती आहे की महंतही विवेक वैराग्य सांभाळत. त्यांनी सुद्धा एवढंच सांभाळलं तरी पुरे. उलट असं आहे, प्रापंचिक पुष्कळ बरा महंतापेक्षा. अशी जर सगळे महंत पाहत राहिलो तर आपल्याला कळतं की महंती मोठी कठीण आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे आपल्याला सांगितलंय श्रीराम महद्भाग्य हातासी आले परी भोगू नाही जाणीतले तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही. महद्भाग्याने ते म्हणतात आमच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न झालं. पहिला विषय काय चाललाय समर्थांचा की विवेक आणि वैराग्य दोन्ही एका वेळी का अपेक्षित आहे. नुसतं वैराग्य येऊन उपयोग नाही, नुसता विवेक निर्माण होऊन उपयोग नाही. आणि म्हणून ते आता सांगतात की नुसतं वैराग्य निर्माण झालंय. महद्भाग्य हातासी आले परी भोगू नाही जाणीतले. महद्भाग्याने आम्ही वैराग्यशील बनलो, पण म्हणाले कारण वैराग्यशील होणं सोपं नाही, परंतु ते वैराग्य कसं भोगावं, ते वैराग्य कसं अवलंबावं हे कळण्याकरता आवश्यक असलेली जी गोष्ट आहे विवेक,
तिला जर आम्ही पारखे झालो तर नुसत्या वैराग्याचा आम्हाला लाभ नाही होऊ शकत. आदळते आपळते, कष्टी होते दुःखी होते, ऐकते देखते येते वैराग्य तेणे. त्या वैराग्याची स्थिती काय होते सांगतात. ते म्हणतात आदळ आपट, ज्याच्यामध्ये असंतुष्टता निर्माण होते, कष्टी होते दुःखी होते, त्याच्या अंतःकरणामध्ये कष्ट निर्माण होतात, दुःख नैराश्य त्याला वेढून राहतं. इतकं सोपं नाही आहे. वैराग्यशील जीवन जगणं एवढं सोपं नाही आहे. देशकार्याकरता सुद्धा आपलं जीवन व्यतीत केलेली माणसं, एखाद्या विशिष्ट कार्याकरता जीवन व्यतीत केलेली माणसं जर योग्य प्रकाराने आपल्या जीवनाला चांगल्या विचारांनी, ज्ञानाने, विवेकाने जर भरून टाकलेलं नसेल तर त्या माणसांची जीवनं वैफल्याने कशी ग्रस्त होतात आपल्याला बघायला मिळतं. सामाजिक जीवन वैफल्यग्रस्त आहे आपल्याला बघायला मिळतात. त्याचं कारण आहे की त्याच्या मागचं जे ध्येय आहे ते तितकंच पक्का असावं आणि त्या ध्येयाच्या ठिकाणी तेवढी निष्ठा असावी लागते आणि ती निष्ठा ही जीवननिष्ठा बनावी लागते. तेव्हाच मनुष्य त्या पद्धतीने राहतो. नाही तर मनुष्याला इतकं सुखाचं, इतकं सहज ते शक्य होत नाही. त्याच्यात एक विकृती निर्माण होते. खूप मोठी मोठी आणि चांगली माणसं सुद्धा काही वेळा आयुष्याच्या शेवटी फसगत झालेली लक्षात संबंध आयुष्य वैराग्यशीलतेने घालवलेलं असतं आणि 60च्या पुढे 65च्या पुढे कुठेतरी आपल्या पार्टीकडून, कुठेतरी आपल्या संस्थेकडून काहीतरी देणगी स्वीकारायची आणि त्याच्यावरती लाचार होऊन पुढचं जीवन जगायचं. कशा करता? जे जीवन तुम्ही इतक्या यांनी जगला, तुम्ही दिली आणि जे काही तुमच्याकडे आहे त्याच्यावर तुम्ही जगू शकता, तर ही लाचारी कशा करता? आपण तसं राहत नाही. मनुष्याचं वैराग्य जे आहे ते विवेकाने जे युक्त नसेल तर ते वैराग्य माणसाला वैफल्यग्रस्त करते आणि म्हणून त्यांनी म्हटलंय आदळणे आपळते, कधी कष्टी होते दुःखी होते, ऐकते देखते येते वैराग्य तेणे. आणि म्हणाले अशा प्रकारे वैराग्याची झालेली परवड आपल्याला बघायला मिळते. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे साकळी, संसार सांडुनी देशधडी होये तेणे. नाना प्रपंचाच्या ओढी, प्रपंचामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टींच्या अडचणी असतात. नाना संकटे साकळी, तेच साकड म्हणजे संकट, संकट म्हणजे संकट आणि ओढी म्हणजेही संकट. म्हणजे प्रपंचामध्ये असणारी जी प्रतिकूलता आहे त्याला वेगवेगळ्या शब्दांनी त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि ते सांगतात की मग माणूस त्या प्रपंचातल्या त्या सगळ्या संकटांना इतका हैराण होऊन जातो त्या संकटांनी आणि संकटांमुळे की तो आपला प्रपंचच सोडतो आणि घरदार सोडूनच निघून जातो. आणि म्हणून नाना संकटे साकडी, संसार सांडुनी देशधडी होये तेणे. आणि देशोधडीला लागतो म्हणजे कुठेतरी जातो, घरीदारी सगळ्याकडनं कोणा कधी निरोप घेऊन आणि कधी निरोप न घेता. माझ्याच परिचयाचे, माझ्याच चांगले जवळपास काम करणारे आणि असे की त्यांना एकदम असं वाटलं की आता बस झालं, आता काय करायचं, आता सगळं झालेलं आहे, आता आपल्याला जायचं हिमालयामध्ये आणि हिमालयात राहायचं. मग ते सगळ्यांचे निरोप घ्यायला आले. तसं ते म्हणजे मला पण भेटायला आले. मला म्हणाले आता कल्याणीताई मी काही इथं इकडे असणार नाही, आता आपली कदाचित भेट होईल नाही तर होणार नाही. मी म्हटलं कुठे चाललात? नाही म्हणाले तर मी हिमालयात तप करायला चाललो. म्हणजे त्याला हिमालय कशाला पाहिजे, आपल्याच घरात तप होईल की नाही? नाही म्हणाले आपल्या प्रपंचाची अडचण. म्हटलं आता काय अडचण आहे प्रपंचाची? 60-65 ओलांडल्यावर प्रपंच कशाला आपल्या मागे धावतो? म्हटलं काही प्रपंचाची अडचण व्हायचं कारण नाही. नाही नाही म्हणाले मी तिकडे जाऊन नाही तर इतकं सोपं नाही आहे. हिमालयातलं जिणं इतकं सोपं नाही आहे. हिमालयात या पुढचं वय काढणं फार अवघड आहे. लहान वयामध्ये एक वेळ हिमालय सोपा आहे पण पुढच्या वयामध्ये इतका सोपा नाही. तुम्ही हिमालयात जाऊन राहिलात आणि नाही झेपलं तर काय करणार? नाही म्हणाले नाही कसं झेपेल, गेलं तर माझं आयुष्य संपून जाईल, तिथेच काय व्हायचं ते आयुष्याचं होईल. म्हटलं इतके आपण निरासक्त झालोय की नाही आपल्याला माहिती आहे का? आपल्या जीवितावरचं जे आपल्या जीवनाविषयीची जी आसक्ती आहे किंवा हे जे काही शरीर जे धारण केलं आहे त्या जीवाने, याच्याविषयी आपण इतके निरासक्त झालो आहे का? ते कधीही कसंही कुठेही पडलं तर आपल्याला चालणार आहे इतके आपण निर्मोही आहोत का? म्हटलं असं जर नसेल तर होतं कसं की सगळ्यांचा निरोप समारंभ घेऊन निघून जायचं आणि मग आता इथे येवत नाही म्हणून तिथे हाल काढायचे आणि नाहीतर तिथलं झेपत नाही म्हणून परत यायचं.
म्हटलं यातलं काहीच करू नये. चांगले हिमालयातले जे दिवस आहेत त्यात ते 4-6 महिने तिथे जाऊन राहावं, एखाद्या आश्रमात राहावं, साधना करावी. अवघड दिवस आहेत ते इथे काढावेत. नाही म्हणाले, आता झाला तो निश्चय पक्का झाला. आता म्हणाले मी हिमालयात जाणार, तिथे हरिद्वारून जाईन तर वरती जाईन, म्हणजे उत्तरकाशी वगैरे इकडे तिकडे, पण आता खाली उतरणार नाही. भले ग्रहस्थ 3ऱ्या महिन्यात इकडे खाली आहे. नाही राहू शकले. त्याचं कारण आहे, त्यांनी सांगितलंय तसंच की संसार सांडून देशधडी होय तेणे. संसार सांडून आम्ही जर देशधडीला लागलो तर तो चिंतेपासून सुटला. आणि हा परमार्थ तर गीतेने मान्यच केलेला नाही. म्हणजे काय आहे, हा पलायनवाद आहे, हा परमार्थ नाही आहे. सामान्य माणसांनी विशेष अधिकार प्राप्त न होता आपल्या प्रपंचाच्या कटकटी आपल्याला झेपत नाहीत, म्हणून प्रपंच सोडून मी परमार्थ करतो. अरे प्रपंच कर, तोच अवघड आहे. कारण आता परमार्थाच्या नावाखाली पळून जाणं काय सोपं आहे, काहीच करावं लागत नाही. म्हणजे तुम्हाला सांगते की वयाच्या 60-70 नंतर ठिकठिकाणी जाऊन शिबिरांना जाणं, तिथे राहणं, त्या ठिकाणचं काही उपदेश ऐकणं, याच्यामध्ये आपलं मन रमवणं सोपं आहे. पण आपल्या मुलाबाळांच्या प्रपंचामध्ये राहून त्यांचं सगळं ऐकून आपला परमार्थ इथं करणं अवघड आहे. कारण हाच परमार्थ अवघड आहे की जी काही आपल्याला इथे तडजोड करत जगावं लागतं, तिथे काहीच तडजोड करावी लागत नाही. तिथे उलट आपल्याला डिमांड आहे. अहो काय हो, तुम्ही शिबिराचे एवढे पैसे घेतले, जेवण चांगलं नव्हतं, तुम्ही शिबिराचे एवढे पैसे घेतले, राहण्याची व्यवस्था चांगली नव्हती. म्हणजे मजेत आहे ना. या वयामध्ये सुद्धा आपली काळजी घेत त्या ठिकाणी आपल्याला राहायला मिळून प्रत्येक वेळी आपल्याला काय योग्य अयोग्य वाटतं त्याची दखल घेणारी माणसं आहेत. इथे प्रपंचामध्ये कोणी दखल घेणार नाहीये. डोकं दाबून बांधून पडलो आणि दाबत बसलो डोकं, तर कुणी लगेच खोलीत येऊन विचारणार नाही काय डोकं दुखतंय का. लक्षात आलं, वेळ मिळाला, आता बोलायलाच पाहिजे असं वाटलं तर कोणी विचारायला येईल, नाही तर कोणी विचारणार नाही. मग आपण काय हो, घरात एवढी माणसं आहेत, कुणाला वाटलं नाही मला बरं नाही तर बघायला यावं. तिथे परमार्थ आहे. कशा करता कोणी बघायला यावं, कशा करता अपेक्षा करावी त्यांनी बघायला आलं पाहिजे. एकच अपेक्षा आहे, अगदीच जाण्याच्या वेळी कुणाची तरी गरज लागली तर भगवंता त्यावेळी कुणीतरी असू दे, त्यांनी विचारलं पाहिजे असं नाही, पण शेवट तर लागला पाहिजे देहाचा. त्याच्याकरता कशा करता अपेक्षा. वैराग्य एवढंच आहे, प्रपंचामध्ये राहूनच वैराग्य करणं अवघड आहे. प्रपंचाला सोडून वैराग्य करणं सोपं. म्हणून ते म्हणतात तो चिंतेपासून सुटला, पराधीनपासून पळाला. पराधीनता जी आहे, आपण पराधीन आहोत प्रपंचामध्ये, वेळोवेळी क्षणोक्षणी दुसऱ्यावरती अवलंबून आहोत. दुसऱ्याला पण सोडता येत नाही आणि आपलं पण दुसऱ्याशिवाय भागत नाही. दोन्ही गोष्टी आहेत. आपल्याला सुद्धा दुसऱ्याशिवाय चालवता येईल का, नाही चालवता येणार. आणि दुसऱ्या ज्याच्या जबाबदाऱ्या आपल्यावरती आहेत त्या जबाबदाऱ्या आपल्याला सोडता येणार आहेत का, आणि का सोडायच्या. ज्या जबाबदाऱ्यांकरता भगवंतांनी आपल्याला ही परिस्थिती दिली आहे, ती परिस्थिती सोडायची कशा करता. जे त्यांनी आम्ही याच लायकीचे आहोत म्हणून त्यांनी आम्हाला या परिस्थितीत केलं, की त्याला माहिती आहे की याच स्थितीमध्ये तुम्हाला शहाणं व्हायचं आहे. आता यातनं शहाणे व्हा. तुम्हाला वैरागी देऊन एकदम 5 स्टार आश्रमामध्ये पाठवून दिलं असतं आणि फक्त लोकांना उपदेश करायला सांगितलं असतं, सोपं होतं, त्याला काही अवघड नव्हतं. आणि मग तिथे आपल्याला नेहमी म्हणते तसं की या रामनाम में 3 गुण आहे, खूप चांगली हे केलेली आहे परवड, की ते म्हणतात की सोपं आहे दुसऱ्याला उपदेश करणे इतके या जगात दुसरं काही सोपं नाही. म्हणाले रामनाम में 3 गुण है, खाने को मिलता अच्छा, सब लोग लगत पाव, आगे वैकुंठ जाओ के न जाओ. पुढचा अधिकार आहे का नाही आहे कोण विचारतो, ते तिकडे गेल्यावर ठरायचंय. तोपर्यंत इथल्या लोकांना फसवणं फार सोपं आहे. आणि त्यामुळे प्रपंच करणे इतकं दुसरं अवघड नाही. परमार्थामध्ये भगवंतांनी सुद्धा भक्तीच्या अध्यायामध्ये म्हटलंय की तिथे दुःख अधिक आहे, क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसा, की जे अव्यक्ताच्या उपासनेकरता धडपड करतात त्यांनाच क्लेश अधिक आहे. असं इतकं वैराग्यशील जीवन प्राप्त होणं आणि मग त्या वैराग्याची एक एक परीक्षा देणं. 6व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात कडा निसरडा आहे, अगदी गुळगुळीत आहे, पाय टेकवायला सुद्धा जागा नाही, अशा खड्या चढ्यावरती असा खडा तो चढ आहे, कडा आहे,
त्या कड्यावरती चढून जाणं म्हणजे प्रतिक्षणी घसरण्याचं भय आहे, असा तर म्हणाले आमचा परमार्थ मार्ग आहे. इतका वैराग्यशील मार्ग कठीण आहे. त्यांनी अभ्यासेन तो कौंतेय वैराग्येनचे गृह्यते त्याच्यावरती भाष्य करताना म्हटलं की वैराग्य किती अवघड आहे. आणि म्हणून ते इथे आपल्याला सांगतात, दुःख त्यागे मोकळा झाला रोगी जैसा. हा प्रपंच सोडून जेव्हा एखाद्या आश्रमात जाऊन राहतो तेव्हा दुःखाचा त्याग झाल्यानंतर जसं रोग्याला हायचं वाटतं की चला सुटलो बाबा, तसा हा प्रपंचातून सुटलेला असतो की याला जबाबदारीच नाही आता प्रपंचाची. काही लोकांना पैसे आहेत नाही, ते कसे राहता येत नाही, ते काय खाता येत पिता येत नाही, कुटुंबाची काय वाताहत आहे त्यांना काही कल्पना नाही. परी तो होऊ नये मोकाट समर्थ आहे. लगेच पुढे सांगतात की यांनी तिथं गेला म्हणून हा प्रपंच देतो सोडून, याला वैराग्य नसतं आलेलं, मग आता याच्यावरचं बंधन निघून गेलं म्हणून हा मोकाट झाला. कसा मोकाट झाला? नष्ट भ्रष्ट आणि चाट. म्हणाले त्याच्याकडनं सगळा चांगुलपणा नष्ट झाला, तो स्वतः व्यवहारामध्ये भ्रष्ट झाला आणि मग तो जो व्यवहार करू लागला तो काही फारसा चांगला वाटावा असा व्यवहार नाहीये. सीमाच नाही सैराट गुरु जैसे. गुरु जशी सैराट सुटलेली असतात त्याचा राखोळी नसतो तेव्हा, तसा हा उधळलेल्या गुरांसारखा असतो की त्याच्यावर कोणतं नियंत्रण राहत नाही. विवेके विण वैराग्य केले तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे. आणि म्हणून ते म्हणतात जोपर्यंत ज्ञान नाही, जोपर्यंत वैराग्याला विवेकाची जोड नाही, तोपर्यंत त्या वैराग्याला काही अर्थ नाही. आणि म्हणून जे वैराग्य आहे, जे सोडणं आहे, जे टाकणं आहे ते विचारपूर्वक टाकणं. हे असं झालं तर मी घर सोडून निघून जातो. एकदा म्हटलं तर सगळी पुढची पिढी म्हणेल नका असं नका करू, तुमच्या मनाप्रमाणे वागू, घर सोडून. अरे 3दा झालं, 4दा झालं, 5व्यांदा म्हणतील जा आता घर सोडून. मग आता हा दारापर्यंत जातो म्हणतो मला पुन्हा कोणी परत बोलवत नाही. आता काय, आता कोण बोलवायला राहणार आहे? आणि म्हणून त्यांनी सांगितलं की अविवेकाने आणि कुठल्याही तऱ्हेने माणसाने कोणतंच टोक गाठू नये. कोणत्याच विचाराचं, कोणत्याच बोलण्याचं, कोणत्याच वागण्याचं. प्रपंचामध्ये अधिकाधिक समत्वाकडे यावं. म्हणजे आपण जर एक रेष आखली आणि हा जो मध्यबिंदू हा जो आहे तो केंद्रबिंदू जर आम्ही समत्व आहे असं म्हटलं तर समत्वापासून इकडे जाणारा पण पॉझिटिव्ह सकारात्मक मार्ग आणि समत्वापासून इकडे जाणारा निगेटिव्ह नकारात्मक मार्ग, म्हणजे इकडे नकोची कक्षा आहे, इकडे हवची कक्षा आहे. या दोन्ही कक्षेवरती केंद्रापासून फार लांब जाऊ नये. नकोही फार लांब जाऊ नये, हवंही फार लांब जाऊ नये. कारण काय आहे, जितके लांब आपण जाणार आहोत तितकं जवळ येणं अवघड आहे. थोडी पर्टर्बेशन्स, थोडे बदल, थोडे आमच्या वृत्तीमधले चढ उतार, काही आमच्यामधली वृत्तीमध्ये येणारी चंचलता येणारच आहे. असा कोण आहे इथे की जो सगळं जिंकून साधू भावाला प्राप्त झालेला आहे? पण ते किती असावं? मर्यादेत असावं. आणि त्यामुळे हवच्याकडे झुकलेलं मनही पटकन समत्वाला यावं, नकोकडे झुकलेलं मनही पटकन समत्वाला यावं. आणि म्हणून ते सांगतात हा तोल सारखा सांभाळत राहणे हीच विवेक वैराग्याची भाषा आहे. आपल्याला याच पातळीवर राहायला पाहिजे. नाही तर म्हणाले आम्ही दोन्हीकडे व्यर्थ जाऊ. आम्हाला दोन्ही बाजूला आम्ही ना प्रपंचामध्ये यशस्वी होऊ आणि आम्ही ना परमार्थात यशस्वी होऊ. आमच्या फार सनातनी परंपरेतल्या लोकांचं उदाहरण आपल्याला सांगते की जसा अय्यर अय्यंगार हा एकेकाळचा कट्टर भेद होता, तसा तिकडच्या भागामध्ये माधव आणि इतर संप्रदाय म्हणजे अद्वैती शंकराचार्यांच्या वैष्णव आणि शैव हा मोठा कट्टर भेद. वैष्णवांच्या घरामध्ये लग्न करून शैवाईट मुलगी आली म्हणजे शैव संप्रदायी मुलगी आली तर वैष्णवांना चालत नसे. शैवांच्याकडे वैष्णव मुलीला करून घ्यायचं नाही. शैवांना दोघेही आपापल्या परीने कट्टर. माझ्या ओळखीच्यांचं उदाहरण सांगते. त्यांच्या मुलांनी एका शैवाईट मुलीशी लग्न केलं, शैवपंथी यांच्या मुलीशी लग्न केलं. ती लग्न होऊन घरी आली. ते म्हणाले ही ज्या दिवशी गृहप्रवेश करेल त्याच्या आधी मी घरातनं बाहेर पडलेला असेल. घराच्या बाहेर पडले, जाणार कुठे? मग माधव संप्रदायी आचार्यांच्याकडे जाऊन राहिले आणि जन्मभर किती परवड झाली त्यांचं त्यांनाच माहिती. पुन्हा घरी कसे येणार परत?
कारण आता ती मुलगी घरात आहे म्हणून मी घर सोडलं, आता ती घरात कायमच आहे. म्हणजे आता घरात यायला आपलं आपण दार बंद केलं. आणि त्यामुळे हे अशा प्रकारे समोरच्या माणसाचे संबंध आपण कधी आपल्याकडनं बंद करू? आपण कशाला बंद करायचे? काही झालं तरी मी नेहमी म्हणते तसं ते आमच्या नामदेव महाराजांचा अभंग चांगला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी माझं सुई काय, माझं कात्री काय, माझा दोरा काय, माझं शिवण काय, हे आध्यात्मिक अभंग रचला आहे. पण मी त्याला व्यावहारिक एकच म्हणते की नामदेवांकडनं शिकण्यासारखं एकच आहे की हातात आम्हाला कात्री नको, आम्हाला सुईदोरा पाहिजे. बस, कापत नाही बसायचं, शिवत बसायचं. कुठेही फाडायला वेळ लागत नाही, शिवायला वेळ लागतो. त्यामुळे आपल्या हातात कायम सुईदोरा पाहिजे, कात्री अजिबात नको. नामदेवांकडे एवढं शिकलो तरी पुष्कळ झालं. म्हटलं त्यामुळे इथे ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिणेची झाले व्यर्थ. ज्याला विवेक आणि वैराग्याचा तोल कळला नाही त्याला ना प्रपंच सुखाने करता येतो, ना तो परमार्थात सुखाने राहतो. आणि म्हणून ते म्हणतात अविवेके अनर्थ ऐसा केला. विवेक नाही म्हणजे ज्ञान नाही की किती प्रकारची अडचण होते ते इथे समर्थ सांगतायत. का व्यर्थची ज्ञान बडबडिला, परी वैराग्य योग नाही घडला. आता उलट झालं. आता लोकांना पुष्कळ ज्ञान सांगतोय, प्रवचनकारासारखं पुष्कळ बडबड करतोय, म्हणाले तासन तास बोलतोय. त्याला काय परमेश्वराने 10 पुस्तकं वाचायला वेळ दिलाय, 25 पुस्तकं वाचतो, बोलत सुटतो. म्हणाले पुष्कळ बोलला विवेकाची गोष्ट, परी वैराग्य योग नाही घडला. तर म्हणाले जैसा कारागृही अडकला पुरुषार्थ सांगेल. छान दृष्टांत दिलाय. म्हणाले मनुष्य कारागृहामध्ये आहे आणि लोकांना पुरुषार्थाच्या गोष्टी, पराक्रमाच्या गोष्टी सांगतोय. याला कारागृहामध्ये एक बेडीच्या सहित चालता येईना 10 पावलं, आणि हा काय लोकांना पराक्रम सांगतोय. म्हणाले तसा हा नुसती करतोय परमार्थाची बडबड, आणि हा काय करणार आहे? म्हणाले ह्याच्याकडून काय घडणार आहे? काही नाही, नुसती बडबड करतो. वैराग्य, कारण त्याचं आचरण करावं लागतं आणि ते आचरण जन्मभर करावं लागतं. इतकं सोपं नाही आहे. कारण मनुष्याला असं म्हणजे जे काय वाटतं की हे काय रुटीन आहे, हे काय कंटाळण आहे, ह्याच्यात काय अर्थ आहे, अर्थ आहे का नाही माहीत नाही. त्याला पण मी माझ्यापुरतं एकच सूत्र लावलेलं आहे की प्रपंच आवडतो का आवडत नाही. पडलो न प्रपंचात म्हणजे आवडतो का आवडत नाही हा विषय संपला. त्यानंतर प्रपंचातली कर्तव्य आहेत ती केलीच पाहिजेत का न केली तर चालतील, केलीच पाहिजेत का न केली तर चालतील हे म्हणायला मला जगायचं आहे का मरायचं आहे याचा पहिला विचार केला पाहिजे. मला जगायचं असेल माझे कपडे स्वच्छ राहिले पाहिजे, मला जगायचं असेल मला खाल्लं पाहिजे, मला जगायचं असेल डोक्यावर छप्पर पाहिजे, मला जगायचं असेल 4 लोकांशी संबंध ठेवला पाहिजे. माझं अन्न काही मी पिकवू शकत नाही, माझे कपडे काही मी विणू शकत नाही, माझ्या जीवनातली प्रत्येक आवश्यकता मी पुरी करू शकत नाही, ज्ञान मी माझ्यापुरतं मिळवू शकत नाही. एवढे काही आम्ही जन्मजात ग्रेट जन्माला नाही आलेलो की आम्हाला कुणाकडूनही न शिकता उपजतच बालपणीचं आम्हाला प्रज्ञेने वरलं आहे अशी ज्ञानेश्वरांची काही स्थिती नाही. म्हणजे एक जीव जगवायला जर एवढ्या गोष्टी पाहिजेत तर याचा मला कंटाळा या म्हणण्याला काय अर्थ आहे. डोक्यावर छप्पर पाहिजे तर घर आहे, घर आहे तर त्याचं मेंटेनन्स आहे, 2 वेळा खायला पाहिजे बनवण्याची व्यवस्था आहे, ती व्यवस्था सांभाळलीच पाहिजे. याच पद्धतीने सगळं जीवन चालवायचं तर हे सगळंच आम्हाला केलं पाहिजे. हे सगळं केलं पाहिजे तर ह्याचा आम्हाला कंटाळा आहे ह्या म्हणण्याला काय अर्थ आहे. तर आपल्यापुरतं एकच लक्षात ठेवायचं, शो मस्ट गो ऑन. हे चालू राहिलंच पाहिजे. रोज सकाळ होणार आहे, रोज संध्याकाळ होणार आहे, पुन्हा उद्या सकाळ होणार आहे. हे जीवन आहे तोपर्यंत असंच चालणार आहे आणि ते चालवलंच पाहिजे. त्याला काही पर्याय नाही आहे. कशापासूनही बाजूला पळून जाणं हा ना प्रपंच आहे आणि हा ना परमार्थ. त्यामुळे जे जसं आहे, ज्या पद्धतीचं आहे, ज्या प्रकाराने करावं लागेल ते बिनतक्रार करणे ह्याच्याखेरीज दुसरा पर्याय असत नाही आणि ह्याखेरीज दुसरा परमार्थ पण असत नाही. जसा प्रपंच नाही तसा परमार्थही. जे वाट्याला आलं आहे ते योग्य प्रकाराने याकडेचं त्याकडेला लावणे आणि ते सुखाने लावणे. असत का हा प्रश्न आपल्याला विचारायचं कारण नाही. आणि विचारायचंच असेल तर चांगली इथे ग्रंथांची जंत्री घेऊन बसावी आणि मग प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मनाचं पूर्ण समाधान होईपर्यंत शोधत राहावं की हे आपल्या वाट्याला असं यावेळी इथे का आलं.
देईल उत्तर. तेवढ्या ग्रंथांचा अभ्यास करत राहावा, मग तो ग्रंथ आम्हाला समाधान देईल. नाही तर जे आहे या नियतीमध्ये जे ज्याला जसं प्राप्त झालं आहे त्याच्या मागे एक निश्चित काहीतरी नियम आहे. त्या नियमामध्ये आपण या परिस्थितीत बसलेले आहोत, म्हणून भगवंतांनी ही सोंगटी पटावर इथे ठेवलेली आहे. आता त्या पद्धतीने जे पडेल त्या दाराप्रमाणे ती सोंगटी जाईल. ती मला चालवायची आहे हे एकदा मनात घेतलं तर आपलं आयुष्य आपल्याला पाहिजे तसं घडवता येईल. मनात नैराश्य सुटत नसेल, दैववादीच व्हायचं आहे, ईश्वरानेच काय दिलंय त्याप्रमाणे चालायचं आहे, तसं चाला. जर ईश्वर जसा चालवतो मग त्याच्यावर पूर्ण सोपवून द्या. मग मी माझ्यापुरतं माझं कर्तव्य करतो, त्यांनी चालवावं. कर्तव्याच्या बद्दल आम्ही जितके प्रामाणिक आहोत त्या प्रमाणामध्ये तो आपलं जीवन चालवी. आम्ही लवाडी लुच्चेपणा केला तर तो म्हणेल याला चालवायचं इतकं माझं काम नाही. त्यामुळे एक कोणतं तरी सूत्र जीवन चालवायला आपल्याला स्वीकारावंच लागतं. सामान्य मनुष्याला सामान्य विवेकाने स्वीकारण्याचं सूत्र एकच आहे की शो मस्ट गो ऑन. जे आहे जसं आहे तसं ते त्याच पद्धतीने चालत राहिलं पाहिजे आणि ते आम्ही चालवलं पाहिजे, नेटाने चालवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की वैराग्य विण ज्ञान तो व्यर्थची स्वाभिमान, लोभ दंभे घोळसून कासावीस केला. आता वैराग्याच्या शिवाय असलेलं जे ज्ञान आहे ते म्हणाले फक्त अभिमानाला कारण आहे. तो व्यर्थ अभिमान आहे आणि त्याच्यामध्ये काय निर्माण होतं? लोभ निर्माण होतो, दंभ निर्माण होतो. आता हा ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये मी काहीतरी अर्थ लावला. एक खूप विद्वान आहे ज्यांचा व्यासंग आहे, त्यांनी सांगितलं की बाई हा अर्थ कुठून लावला तुम्ही, हा अर्थ बरोबर नाही वाटत आहे. आपण सांगू बा नाही मला असं असं वाटलं म्हणून मी असा असा अर्थ लावला. मग ते सांगतील की नाही नाही हा अर्थ असा नाही लावायचा, हा शब्द असा चालत नाही इथे, किंवा हा शब्द इथे त्या अर्थाने वापरलेला नाही आहे, त्यामुळे याचा अर्थ बदलतो. आता बदलतो म्हणून असं त्यांनी सांगितल्यानंतर तो मी स्वीकारला तर माझी विद्वत्ता कुठे गेली? म्हणजे गेली ना ती लयाला फुकट, म्हणजे मी ते स्वीकारणार नाही. मग ते न स्वीकारणं म्हणजे काय? दंभ आहे. ते म्हणाले नुसती बडबड, नुसतं वाचन, नुसता अभ्यास, नुसता व्यासंग हा फक्त दंभाला आणि अहंकाराला कारणीभूत आहे. की याच्या ठिकाणी ॲक्सेप्टन्सच येत नाही. किंबहुना जो जो शहाणा, म्हणून त्यांनी म्हणतात ना की अहंकाराची गोठी लागे ज्ञानियाच्या पाठी. ते म्हणतात अहंकाराचा गळफास हा जितकं ज्ञान वाढवत जावं तितका त्याला बांधत जातो. कारण मीच एक शहाणा, कुणाचं भाषण कसं झालं त्यांना काय कळतंय? कारण तो दुसरा काय बोलणार, तो काही नाही बोलू शकत. काय बोलणार ते मी बोलणार, दुसरा काही बोलत नाही. कारण ते म्हणाले जो व्यर्थ व्यासंग करतो, जो व्यर्थ वाचन करतो, म्हणून ते सांगतात की इथे वैराग्य विण ज्ञान तो व्यर्थची स्वाभिमान, लोभदंभे घोळसून कासावीस केला. याचा जीव तडफड तडफड होते. कारण काय आहे, अनेक लोक आपण पाहतो की ठीक आहे ना, एखाद्या व्याख्यानाला 4 माणसं आली, 2 माणसं, एक पण माणूस नाही, देवाच्या देवळात व्याख्यान करतो, काय बिघडलं? नाही आलं कोणी व्याख्यानाला. असंच कुणाचं तरी व्याख्यान इथे झालं. त्यांनी म्हटलं की कसं काय वाटलं तुम्हाला, लोक चांगले आहेत ना तिथे? माझ्या ओळखीच्याच गृहस्थांनी ते सगळं अरेंज केलं. काय झालं आपल्याला माहीत नाही, पण तिथे 10-20 माणसं सुद्धा त्या व्याख्यानात. अरे कल्याणी ते काय सांगू, काय गर्दी, ते एवढं मोठं ते सभागृह आणि बाहेरची सगळं गच्च. म्हटलं 10,000 लोक आले होते? हो म्हणाले 10,000 लोक आले. त्यानंतर जे माझं जे मी जी टेप्स द्यायची त्यांना लिहायला, तर मी त्यांना म्हटलं खूप जोरदार कार्यक्रम झाला हो आपल्या यांचा. तर ते म्हणले कुठला कार्यक्रम? आम्हीच 8-10 लोक समोर बसत होतो, एक माणूस येत नव्हता. काय म्हणजे हे बोलायची काय आवश्यकता? दंभ. कारण मनुष्याला सोचता येत नाही की आपल्या व्याख्यानाला कोणी नाही. मी मुंबईला गेले फडके गणपतीला, खूप अरेंज करणारे मोठे तेव्हाचे ते M.N. गोटे म्हणजे खासदारच होते, मुंबईचे MP होते. त्यांनी तो कार्यक्रम ठेवलेला होता. काय गोंधळ झाला त्या पत्रिकेमध्ये माहीत नाही, किंवा लोकांना त्यावेळी यावंसं वाटत नसेल. 4:30 वाजताचा कार्यक्रम, सभा मंडपात एकही माणूस हजर नाही, वक्ता हजर. म्हणजे काय करायचं? म्हटलं काही नाही, गणपती आहे, आपल्याला 4:30ला कार्यक्रम सुरू करायचा, 5:30ला कार्यक्रम संपवायचा. आम्ही 4:30ला सुरू केला, 5:30ला कार्यक्रम संपवला. म्हटलं आपल्याला जे बोलायचं आहे ती गणपतीची सेवा करायला आपण आलोय, आपला कार्यक्रम झालाच पाहिजे. मग आता माझ्या कार्यक्रमाला 300 लोक होते, ते सभागृह नव्हतं भरलं, मी एकटीच होते.
एकटंच होतं ते एकटंच आहे. जर वस्तुस्थितीला सामोरं जायला जी काही जो ॲक्सेप्टन्स आहे, काहीतरी तुम्हाला त्या क्षणी माणूस आहे सामान्य, जसं नरेंद्र मोदींना लोकांनी तुम्हाला लोकशिवाय तर तुम्हाला काय वाटतं, तर मी सामान्य मनुष्य आहे. एक क्षणभर तर असं वाटतं की अरे एवढ्या मोठ्या मंदिरात एवढ्या मध्यवर्ती जागेवरती फडके गणपती गिरगाव, तरी 5ही माणसं आली नाहीत, म्हणजे काय गडबड आहे बुवा, लोकांना इतकं श्रवणाबद्दल उदासीनता आहे का. एक क्षणभर असं वाटलं. म्हटलं पुढच्या क्षणी मनात आलं, म्हटलं भगवंत प्रत्येक वेळी प्रत्येकाची परीक्षा घेत असतो. तुमची मानसिकता काय आत्ता, त्याचा अभ्यास करा. आता इथे तुम्हाला बघा, प्रवचन करताना तुमचं मन किती रंगलंय, तुमचा विषयात किती लक्ष आहे का, सगळं रस्त्याकडे लक्ष आहे, कुणीतरी एक तरी येतो का, दुसरा तरी येतो का, कुठे लक्ष आहे. कारण परीक्षाच असते, सगळ्या ठिकाणी परीक्षा आहे. जास्त श्रोता असला तरी वक्त्याची परीक्षा आहे. कारण काय आहे, स्वाभिमान आहे. त्याला इतका अभिमान होता की तो काही बोलायला लागतो. त्याचं कारण आता लोक काही ऐकणार आहेत याचं, एवढा श्रोता जमला आहे ना. मग आता त्याचं नियंत्रण, आता आपण या इलेक्शनमध्ये जे लोकांचं पाहतो, लोक जे बरळतात, ती माणसं काय इतकी खरंच वेडी आहेत का, नाही आहे. पण जेव्हा बुद्धीवरती अभिनिवेश स्वार होतो, बुद्धीवरती गर्व स्वार होतो, बुद्धीवरती लोभ स्वार्थ स्वार होतो, त्यावेळी बुद्धी काही काम करत नाही. मग आध्यात्मिक क्षेत्रातल्या माणसाची सुद्धा बुद्धी काम करत नाही. म्हणून ते सांगतात की नुसतं वैराग्य आणि नुसतं विवेक दोन्ही कामाला येत नाही. हा जो नुसता विवेक आहे पुष्कळ शहाणपण आहे, काय काय मांडण्याचं, पण काही उपयोग नाही म्हणाले त्याचा. श्वान बांधले तरी भुंके, तैसा स्वार्थामुळे थिंके, पराधिक देखो न सके स्वाभिमाने. तसंच म्हणाले, जर श्वान बांधून ठेवलं आहे तरी सुद्धा ते भुंकत आहे. म्हणजे म्हणाले त्याला आम्ही पूर्णपणे संरक्षण दिलं आहे, तरी सुद्धा कुत्र्याला बांधून ठेवलेलं आहे. तैसा स्वार्थामुळे थिंके. तसाच हा जो विवेक करणारा मनुष्य आहे, त्याचा जो स्वार्थ आहे त्या स्वार्थाने बांधला जातो, त्या स्वार्थाने चंचल होतो. त्या इतकी जरी त्या कुत्र्याला आता बांधून ठेवलं आहे, आमच्या जवळ आहे, तुला कोणी मारणार नाही, तुला पूर्णपणे सुरक्षा दिली आहे, तरी सुद्धा नाही. त्या ठिकाणी सुद्धा त्याचा स्वार्थ संपत नाही. म्हणून पराधिक देखो न सके स्वाभिमाने. काय होतं, मी आपल्याला मगाशी सांगितलं तसं, पराचं अधिक म्हणजे दुसऱ्याचं अधिक काही चांगलं. एखाद्याने चांगला ग्रंथ लिहिला, यांनी पण काहीतरी लिहिला, त्याच्या ग्रंथाच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघायला लागल्या, याचा ग्रंथ घरात पण कोणी वाचिना, तर याला इतकं दुःख होतं की हा त्याच्या ग्रंथाच्या 1760 उणिवा काढत बसतो. तो म्हणतो की ते काय लिखाण आहे, ते काय ह्या पुस्तकावरून घेतलं, त्या पुस्तकात यांची काय विद्वत्ता, यांना काय कळत आहे, मी सगळ्या जन्म घातला, मी हे एवढं लिहिलं. ते म्हणाले हा स्वार्थ. त्या स्वार्थामुळे मनुष्याला कितीही प्रकाराने त्या विद्वान मनुष्याला समाधान देणारी परिस्थिती मिळाली तरी सुद्धा तो समाधानी होत नाही. जे द्रोणाचार्यांच्या बाबतीमध्ये झालं की द्रुपदाच्या पदरी असताना समाधानी राहिले नाही आणि तिथून बाहेर पडले, आणि त्या स्वार्थामुळे पुन्हा हस्तिनापूरच्या ठिकाणचं सेवेची नोकरीची त्यांनी स्वतः स्वीकृती दाखवली, आले, नोकरी करायला लागले. लोभामुळे फुकट गेला, एक ज्ञानी मनुष्य फुकट गेला, आणि त्याच्या पुढे ते सगळं महाभारत घडायला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, तशा तीही गोष्ट कारणीभूत ठरली.